सगळ्याला नुकसान झाले 10,000चा उतार आला सोयाबीनचा. कोणाचं नुकसान दाखव, याला दाखव नुकसान झालं का सोयाबीन तुमचं. तुमचं नुकसान झालं का तुम्हाला पैसे भेटले तर? कोणाला तुमचं भेटला भेटला आमचा भेट झाला नुकसान. अहो याने तक्रारच केली नाही. कोण म्हणतं तक्रार नाही? कशावर तक्रार आहे? तक्रार केली? तुम्हाला म्हणतं तक्रार केली नाही? साहेब तक्रारी भरपूर शेतकऱ्यांनी केला. कारण तर अहो साहेब जास्त नुकसान झाले त्याला पैसे भेटले. बर परंतु आपले काय म्हणतात संतोष बांगर यांनी सुरुवातीला पहिल्या दिवशी काहीतरी बोलभाषण केलं, काय कुठं आंदोलन काय बोलभाषण केलं आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी लोकांना विमा भेटला. याच्या आमदारांना काय कुठं काय केलं नाही. हे सत्य म्हणजे नव्हते काय, याला जनतेने लूट दिलं नाही का, याला जनतेचं मतदान नव्हतं का याला. बरोबर 3.5 लाख लोकांनी काय केलं, 1.5 लाख लोकांचं नुकसान झालं, त्याला भेटला असं सरसकट कसा भेटेल. तर त्याचं नुकसान झालं त्याला भेटेल ना, तर कुणाला सरसकट देईल काय. आपत्ती आली 1.5 लाख शेतकऱ्यावर कुठली आपत्ती आली आणि 3.5 लाखावर कुठली आपत्ती केली. शासना सर्व अपडेट किती लोकांनी केलं चला दाखी तुम्हाला आम्ही. अहो तुमच्या तिजोरीत पैसा नाही, तुम्ही देऊ शकत नाही, ते भाषण करता त्याला करून काय म्हणा. तुमच्या सरकारनं काय दिलंय 70 वर्षीय काय केलं, भारतात लुटून खाले सगळं. पैसे आले काय कोणाला पैसे आले, सगळ्या शेतकऱ्याला पैसे आले, ते काही विरोधच नाही काहीच नाही. आणि भाव आहे हळदीला हळद नाही, हळद येत नाही याच्यात, हळद येत नाही, हळद येत नाही, हळद येत नाही, हळद येत नाही. शेतकऱ्याची हळद असेल ना, शेतकऱ्याची हळद आहे, शेतकऱ्या सगळ्यात माल आहे, हळद येत नाही, करू शकत नाही. भाव पडाय सरकार करू शकते, भाव वाढाय सरकार करू शकते, भाव करू शकत नाही. बरोबर आहे तुमचं. बाबा तुम्ही मीडियावाले तुमचं बरोबर, हळदीचा भाव पडाय की हळदी सरकार करू शकते, भाव वाढाय सरकार करू शकत नाही. तुमचं मला तुम्ही पण मी काय म्हणतो, नाही मराठीचे जरांगे म्हणून विरोधक नाहीत. जरांगे पाटील हे कोणाचेच विरोधक नव्हते. मी 300 रुपयाला पोहोचवलं खताचं, आज 200 पोहोचतोय. हो मग तेव्हा बाईला 40 रुपये रोज होता, बाईला 250 रुपये रोज आहे बायला. तेव्हा 200 रुपये रोज, मासाला 100 रुपये रोज होतं, मासाला 1400 रुपये पोतं खताच घ्यावं लागेल. तुमचा खापसाला काय राहणार बघत नाही. हो ना, मग बरोबर आहे ना. बरं आता हे झाला विषय. एकंदरीत जे शेतकऱ्याचे म्हणणं होतं, दोन्ही विरोधी पक्षाचे आपण मत जाणून घेतलेलं. परंतु आखरीचा एक मुद्दा आहे, म्हणजेच एकंदरीत 2024चं इलेक्शन पार पडलं, तर काय वाटतं कोणाची हवा होती यावेळेस? बाबूराव कदम. बाबूराव कदम. काका काय सांगताल तुम्ही? आष्टीकर. तर बरेच काही कौल घेतले, परंतु मला तरी वाटतं की आष्टीकर साहेबाची, म्हणजे ते पक्षाचं म्हणून बोलत नाही, परंतु बऱ्याच लोकांच्या चर्चा घेतल्या, तर या ठिकाणी आष्टीकर साहेबाची थोडीफार हवा आपल्याला. लोकांना मतदान केलं, 2200 लोकांना मतदान केले आणि 2008 बूथ वर मतदान झालेले, कोणी एक दोघांना सांगू शकत नाही. असं आहे. तर 2200 गावं, 2008 बूथ, बरोबर आहे. कमीत कमी 8.5 लाख लोक मतदान झाले. तुम्ही एका दोघांचं मतदान घेताना सर्व घेऊ शकत नाही. याने सांगा गावात कोणाची हवा आहे शिरणमध्ये. जसे बाबूराव सांगितले तसे आम्ही सांगायला आष्टीकरची. तुम्ही काय सांगितलं, तुम्ही मतदान करू, तुम्ही मतदान केलं, आम्ही मतदान केलं, आम्ही त्याला द्यालो, आम्ही त्याला द्यालो. तुम्ही मतदान केलं नाव सांगायला, आम्ही आमचं मतदान केलं, त्यालाच आम्ही सांगाल. तर या ठिकाणी आपण चर्चा घेतली. पंचायतचा सदस्य सांगू शकत नाही कोण निवडून शकते, सांगा कोणता सदस्य येते. 2200 गावाचं मतदान केले, 2200 गावं, 6 विधानसभा आहेत, 6 विधानसभा, 18 लाख मतदान आहे. साध्या ग्रामपंचायतचा 500 मतदानाचा माणूस कळत नाही कोण निवडून येईल, तर गोष्टी करायला 11 लाखाच्या मतदानाच्या. अहो मला तुम्ही सांगा, त्यानं मतदान केलेलं, त्याने त्याच्या व्यक्तीचं नाव सांगितलं, आम्ही मतदान केलं, आम्ही आमच्या व्यक्तीचं नाव सांगितलं. बरोबर आहे. एकंदरीत दोन्ही पक्षाचे मत मांडलेले. आता काही दिवसातच रिझल्ट हा येणारच आहे, परंतु पुढचे 5 वर्ष आहेत, पुढचे जे 5 वर्ष आहेत त्याविषयी काय सांगाल? काय अपेक्षित असणार कोणतंही सरकार येऊ? एकंदरीत काय काम व्हायला पाहिजे? भाजप येऊ की शिवसेना गट? जनसामान्याचे काम आहेत काय, बरं ते व्हायला पाहिजे. जनसामान्यांना काय लागतं ते व्हायला पाहिजे. काम विकासाचे काम म्हणजे मुद्दे, शेती असतील, शेती असो, रोडचे असो, पाणी असो, ते व्हायला पाहिजे. काय सांगताल एकंदरीत? भाजप येऊ की राष्ट्रवादी येऊ की सेना येऊ? शेतकऱ्यांना काय भेटलं पाहिजे? साहेब सरकार कोणाचं असो, सरकार कोणाचं असो, शेतकऱ्याच्या बाजूनं विकास व्हायला पाहिजे आणि शिक्षणाच्या मुला याच्यावर थोडा विचार व्हायला पाहिजे.
सरकार येत असते, सरकार तर ते दावे करते, मी हे करतो ते करतो. प्रत्येका सरकारचे प्रत्येक उभारायला माणूस म्हणत असते. पण कोणाचे सरकार आलं तर शेतकऱ्याला थोडाफार विकास व्हावा, काही मालाचे पैसे भाव भेटावं. आणि लेकर जे शिकायलेत त्याला काही शिकल्याच्या नंतर कुठल्या बी कंपनीत कुठले त्याला सोर्स भेटावं. कुठली कंपनी असा, शिक्षण नाही, कुठं कंपनी नाही. हा? मला सांगा ना, कुठं आज आमच्या गरम भागामध्ये कंपन्या? मुंबई सोडा, पुणे सोडा, तर काय इकडे संपूर्ण इकडे खडका धडका माळामध्ये मरा भाषा घेऊन काम व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजेत. कोणी खासदार जर झाला एमआयडीसी खोलायची, कुठल्या एमआयडीसीला आज आमची हिंगोलीची एमआयडीसी आहे. आज एमआयडीसी मध्ये कुठलं काम आहे भरला काय? एमआयडीसीला एकनाथ शिंदे साहेबांना सप्टेंबर महिन्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याला माहिती असं विचारायचे केली की नाही मान्यता. त्यांना मग यांचं पण एमआयडीसी ला मान्यता भेटली, सप्टेंबर महिन्यातच भेटली. काका, आपण मला सांगा, 5 वर्षात जर सत्ता कोणाची येऊ, राष्ट्रवादी सेना कोणी येऊ? मला फक्त या दोघांच्या डिबेट वर बोलायचंय. बीजेपी आणि उद्धव ठाकरे गट हे दोघांमध्ये आपसात भांडाले. दोघं एवढे चांगले नाहीत. माझं मत आहे या ठिकाणी बीडी चव्हाण येते. आणि येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. मराठा समाजानं या मतदानच्या वेळेस फक्त 40 ते 45% मतदान झाले मराठा समाजाचं. आणि 55% मराठा समाजाचं मतदानच झालं नाही. आणि मुस्लिमांचं सुद्धा तेच झालेलं आहे. आणि बुद्ध समाज, बंजारा समाज या दोन्ही समाजानं 80% मतदान केलेलं आहे. याची अजून कोणी दखलच घेईन. त्याच्यामुळे माझी एक इच्छा आहे म्हणजे बीडी चव्हाण येईल. अपक्ष नाही, वंचित ते बीडी चव्हाण येतील. अशा प्रकारे आपण या ठिकाणचा कौल घेतलेला आहे. तर सत्ता काय कोणाची येईल काही माहित नाही, परंतु विकासाचे काम व्हायला पाहिजेत अशा प्रकारे नागरिकांचं म्हणणं आहे. तर नक्कीच कृषी सरदार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.